सकाळची वेळ होती. बायकोच्या सांगण्यावरून मोठा मुलगा विकास आपल्या आईवर ओरडत म्हणाला, आई, मी तुला किती वेळा सांगितले आहे की तू माझ्या मुलीला काही पण गोष्टी शिकवू नकोस. तेव्हा अरुणाबाईला त्याच्या अशा बोलण्याचा खूप धक्का बसला आणि त्या आपल्या मुलाला म्हणाल्या, पण बेटा, मी चिवला असं काय वाईट शिकवलं रे की तुला इतका राग येतोय? इतक्या काय मी वाईट गोष्टी शिकवल्या? त्याची मोठी सून सोनाली बाहेर आली आणि म्हणू लागली, आई, आज सकाळपासून आमची मुलगी तुमच्या गावातल्या भाषेत बडबड करत आहे. तिला इंग्रजी चांगल्या प्रकारे शिकता यावं म्हणून आम्ही तिला इतक्या महागड्या इंग्रजी माध्यमाच्या प्ले स्कूलमध्ये शिकवत आहोत, जेणेकरून ती इंग्रजी चांगल्या प्रकारे शिकू शकेल आणि पुढे कॉन्टेंट शाळेत प्रवेश घेऊ शकेल. पण तुम्ही मात्र तिला काही शिकू देत नाहीत. आमच्या सर्व प्रयत्नांना खीळ घालत आहात तुम्ही. अरुणाबाई आपल्या मुलाचे आणि सुनेचे हे शब्द आश्चर्याने ऐकत होत्या आणि इतक्यात त्यांची सून सोनाली नवऱ्याला म्हणाली, अहो, तुमच्या आईची असंस्कृत गावंढळ भाषा आमच्या मुलीला भविष्य बिघडवू शकते बरं का. हिचं भविष्य उद्ध्वस्त करेल. त्यासाठी मी कितीतरी स्वप्ने पाहिली आहेत. तुमच्या आईला आमच्या मुलीपासून दूर राहायला सांगा. अरुणाबाई खूप वेळापासून आपल्या सुनेचे अशब्द ऐकत होत्या आणि मोठी सून अखंडपणे आनाबानाने टोचण्याचे शब्द बोलत होती आणि समोर होता तो मोठा मुलगा विकास. तो शांतपणे उभा होता किंवा त्याऐवजी तो आपल्या पत्नीच्या वागण्याला संमती देत होता असं म्हटलं तरी चालेल. 6 महिन्यापूर्वी पतीच्या निधनाचे दुःख सहन करत असलेल्या अरुणाबाई ज्या दररोज आपल्या सुनांच्या टोमण्याला बळी जात होत्या. अरुणाबाई त्यांना 2 मुले आणि 2 सुना आहेत. मोठा मुलगा विकास, एक मुलगी होती आणि एक मुलगा होता जिला सर्वजण प्रेमाने चिऊ म्हणतात आणि धाकटा मुलगा लोकेश याचे वर्षभरापूर्वीच लग्न झाले आहे. झालं असं की तो अरुणाबाईंना कामानिमित्त सोडून गेला. अरुणाबाई काम करत असताना एकदा त्यांच्या गावाची लोकगीते गुणगुणत असत आणि या गाण्याची निगडीत त्यांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत होते. एके दिवशी चिऊने तिच्या आजीला हे गाणे गुणगुणताना ऐकले आणि त्यांच्यासारखी तीही गाण्याने बेचैन झाली. तिला हे आजीने म्हणलेले गाणे आवडू लागले. तोडक्या मोडक्या शब्दात ती सुद्धा हे गाणे आता म्हणू लागली होती आणि त्यामुळेच मोठ्या सुनेने एवढा मोठा गोंधळ केला होता. वास्तविक हा मुद्दा केवळ निमित्त ठरला होता. सासूवर वर्चस्व गाजवायला सुनेला माहिती होतं की तिची सासू किती साधी आणि सरळ आहे. त्यामुळे त्यांना दाबण्यासाठी रोज कुठला ना कुठला मुद्दा ती मांडत असायची आणि त्यावरून भांडण सुरू करायची आणि आपल्या पतीचे म्हणणे बरोबर आहे असे विकास नेहमी मानत असे. पत्नीचा तो बैलच होता. आता तर आपल्या मोठ्या जाऊबाईला बघून धाकटी सूनही सासूंचा अजिबात आदर करत नव्हती. पण पतीच्या निधनानंतर अरुणाबाईंनी आपले ओठ बंद ठेवणेच योग्य मानले होते आणि पहिल्यांदाच असे झाले नव्हते की अरुणाबाई कमी शिकलेल्या असल्यामुळे गोष्टी ऐकाव्या आणि त्या सोडून द्यावा. ऐकाव्या लागायच्या तर सगळ्याच गोष्टी. त्याला कारणही होते. अरुणाबाई गावातील सरकारी शाळेत शिकलेल्या होत्या जिथे इंग्रजी विषयाकडे विशेष लक्ष दिले जात नव्हते. वर खेड्यापाड्यात राहिल्यामुळे त्यांच्या भाषेवर ग्रामीण शब्दाचा प्रभाव होतो. लग्नानंतर त्यांना काही वर्ष त्यांच्या नंदांकडून अडाणी आणि असंस्कृत असल्याबद्दल टोमणे मारले जात होते आणि आता जेव्हा सुसंक्षित आणि नोकरी करणाऱ्या आईवडिलांची मुलगी सोनाली अरुणाबाईची सून म्हणून घरात आली होती. सुनेच्या रूपात ती घरात आली होती आणि तेव्हापासून अरुणाबाईला टोपणे मारण्याची जबाबदारी सोनालीने खूप चांगल्या प्रकारे निभावली होती. इतके वर्ष सतत अपमानास्पद शब्द ऐकल्यानंतर अरुणाबाईचा आत्मविश्वासही खूप कमी झाला होता. त्या व्याकुळ झाल्या होत्या. आता कुणाशीही बोलायला त्यांना संकोच वाटत होता. कधीकधी त्या स्वतःलाच विचारायच्या, मी खरंच शिकलेली नाही का? मी अशिक्षित आहे का? अरुणाबाई एका छोट्याशा गावातील एका सामान्य कुटुंबातील होत्या. त्यांच्या जन्मावर त्यांची आजी मोठ्याने रडली होती कारण 2 मुलीनंतर 3ऱ्या मुलीचा भारही कुटुंबावर पडला होता. आजी घरच्या
प्रमुख होत्या. वडील आजीच्या सर्व गोष्टी पाळत असत, तर आईचे आयुष्यही आजीच्या सांगण्यानुसार चालत होते. आईला कधीच काही बोलण्याचा अधिकार नव्हता. आजी सांगेल ते आई बाबांना करावं लागत असे. त्यामुळे तिन्ही व बहिणींचं आयुष्य आजीच्या सांगण्याप्रमाणे चालत होते. शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभं राहायचं हे अरुणाबाईचं लहानपणापासूनच स्वप्न होतं. पण गावातल्या सरकारी शाळेतून 7वी पास होताच आजीचा आदेश आला की आता मुलीचे शाळा बंद करायची आहे आणि तिचे अभ्यास थांबवून घरातील कामे करण्यास सांगायचे आहेत. पण बाबा, मला अभ्यास करायचा आहे, मला अजून शिकायचे आहे, मला काहीतरी करायचे आहे असे अरुणा म्हणाली. तर आजी रागीट आवाजात म्हणाली, तू 7वीपर्यंत शिक्षण घेतले आहेस, तरी आत्ताच डोक्यावर बसली आहेस. जर तुम्ही जास्त शिकल्या तर तुमच्या जीभ कात्रीसारख्या चालतील बरं का. हे लागायला वेळ नाही होणार. आपल्याला काय आणि कोणते दिवस पाहावे लागतील माहिती नाही. म्हणून आता घरच्या घरी शिवणकाम आणि कामात मदत करा, असे आजीचे आरोप होते. आजीच्या सांगितल्याप्रमाणे आम्ही सर्व काही केले. अरुणाने शिकून सवरून स्वावलंबी होण्याचे सांगितले होते, तेव्हा स्वतःच्या घरातच अभ्यास करा, लिहा आणि स्वावलंबी व्हा असे सांगून ही गोष्ट बाजूला सरकावली गेली. अरुणा अवाक झाली. हा विचार करून ही घर मोठे झाले. घर कोणाचे आहे? जिथे मी जन्म घेतला आणि आत्ता मी जिथं राहत आहे. परंतु शिक्षण घेतल्याबद्दल खूप आवड होती. अरुणाबाईमध्ये त्यांच्या मैत्रिणी ते पुस्तक गुपचूप घेऊन यायच्या आणि लपून छपून वाचायच्या. जर त्या 7वी पास झाल्या होत्या, परंतु त्यांना 10वी-12वीपर्यंत शिक्षण मिळावे अशी त्यांची तीव्र इच्छा होती. फक्त 16व्या वर्षात अरुणाबाई यांचं लग्न शहरातील मोठ्या कुटुंबात 25 वर्षाच्या मुलाशीच गेलं. तेव्हा मात्र अरुणाबाईचे सर्व स्वप्न तुटून गेले होते. त्या जेव्हा लग्न करून सासरी गेल्या तेव्हा त्यांनी पाहिलं त्यांची मोठी जाऊ आणि त्यांची अविवाहित नणंद त्यांच्यापेक्षा जास्त शिकलेल्या होत्या. त्या नेहमी अरुणाबाईंना कमी लेखत होत्या. अरुणाबाई काहीही केलं तरी त्या काहीच बोलत नव्हत्या. त्यांना खूप काही ऐकावं लागत होतं की कसली गावंढळ भाषा आहे हिची, कसल्या भाषेत बोलतात. अरुणाबाई त्यांच्या मोठ्या जाऊबाईला तिच्या मैत्रिणीसोबत इंग्लिश भाषेत बोलताना कित्येक वेळा पाहिले होतं. तेव्हा परत अरुणाबाई त्यांच्या मनामध्ये पुढे शिकायची आवड निर्माण करत होत्या. तेव्हा अरुणाबाईंनी त्यांच्या पतीला पुढे 8वीत ॲडमिशन घेतल्याबद्दल विचारले आणि त्यांच्या पतीनेही लगेच त्यांचे ॲडमिशन जवळच्या माध्यमिक विद्यालयामध्ये केले. त्यांना एक आशेची किरण दिसत होती. त्यांना वाटत होते, आता माझेही प्रत्येक स्वप्न पूर्ण होणार. त्या देवाकडे खूप आभार मानत होत्या की देवा, तुम्हाला समजून घेणारा नवरा दिला. अरुणाबाईचे पती वामनराव अरुणाबाईपेक्षा 9 वर्ष ते 10 वर्ष मोठे होते, पण ते अरुणाबाईची खूप काळजी घेत होते. त्यांना काय हवंय काय नको याच्यावर त्यांचं विशेष लक्ष असायचं. वामनराव चांगले शिकलेले म्हणून ते संध्याकाळी कामावरून आल्यानंतर अरुणाबाईंना शिकवत होते, त्यांचा अभ्यास घेत होते. अरुणाबाईंना कधी कधी शाळेत जाणे शक्य होत नव्हते, म्हणून वामनराव घरीच त्यांचा अभ्यास घ्यायचे. त्यांना हवे ते पुस्तक वह्या आणून द्यायचे. बघता बघता 8वीचा रिझल्ट लागला आणि अरुणाबाई चांगल्या गुणांनी पास देखील झाल्या. अरुणाबाईला खूप आनंद झाला होता. खूप मन लावून घरातील कामासोबतच अभ्यासही करत होत्या आणि त्यांना त्यांच्या नवऱ्याचा खूप मोठा सपोर्ट होता. असेच दिवस मागून दिवस जात होते. बघता बघता अरुणाबाईंच्या 12वीचं वर्ष आलं. अरुणाबाई खूप जोमाने अभ्यासाला त्या घरातील सर्व काम करायच्या आणि त्याच वेळेत तयारीसुद्धा करायच्या. तेव्हा पुस्तक हातात घेऊन बसायच्या. अरुणाबाई रात्र जागून अभ्यास करत होत्या. बघता बघता 12वीची परीक्षा सुरू झाली. अरुणाबाईंनी परीक्षा दिली आणि जेव्हा रिझल्ट आला तेव्हा त्यांना 95% मार्क्स पडले. तेव्हा अरुणाबाईचा आनंद गगनात मावेनासा झाला. वामनराव यांना देखील अतिशय आनंद झाला. अरुणाबाईंना वाटलं, आता मला पुढे पण शिकायला मिळेल, राहिलेले स्वप्न पूर्ण होतील. परंतु जेव्हा त्यांना पुढील शिक्षणासाठी ॲडमिशन घ्यायचं होतं तेव्हा त्यांना समजलं की त्या आई होणार आहेत. त्यांना या गोष्टीचाही खूप आनंद होता. त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता, कारण त्या 12वी पण पास झाल्या होत्या आणि दुसरीकडे त्या आई होणार होत्या.
त्यांची सगळं स्वप्न पूर्ण होतील अशी त्यांची आशा होती. पण अरुणाबाई यांच्या सासूने स्पष्ट सांगितलं, आता घरी बसून संसार सांभाळा, शिक्षणाकडचं लक्ष कमी करा. लिहायचं आणि वाचायची वेळ आता निघून गेली आहे. मोठा मुलगा विकास याचा जन्म झाला. त्यानंतर 2.5 वर्षांनी लहान मुलगा लोकेशचाही जन्म झाला. 2 मुलं झाली. तेव्हा अरुणाबाईच्या पतीने वामनराव यांनी प्रेमाने सांगितले, जेव्हा मुलं मोठे होतील त्यानंतर तुझ्या जवळच मी तुला ॲडमिशन घेऊन देईल. तेव्हा तू तुझे सर्व स्वप्न पूर्ण कर आणि तू शिक्षण कंप्लीट कर. आणि अरुणाबाई यांनीही हसत हसत आनंदाने त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळून घेतली आणि पतीला मदत केली. काही दिवसानंतर वामनरावांचे प्रमोशन झाले आणि वामनराव अरुणाबाई आणि त्यांच्या मुलांना घेऊन बदलीच्या ठिकाणी गेले. वामनरावाच्या आणि मुलांच्या यशात अरुणाबाई यांचा खूप मोठा वाटा होता. यशाच्या शिखरावर घेऊन जाणारी पायवाट झाली होती अरुणाबाई आता. आणि अरुणाबाई हळूहळू त्यांच्या स्वप्नांना तर विसरूनच गेल्या होत्या. ते त्यांचे दिवस मागे पाडत होत्या. घरची जबाबदारी सांभाळता सांभाळता आणि मुलांचे संगोपन करता करता त्यांना कधी पुस्तक उघडायची वेळच भेटली नाही. आणि त्यांची इच्छा, त्यांचे स्वप्न कधीही पूर्ण न होणारे एक स्वप्नच राहिले. हळूहळू मुलंही मोठे होत होते. तेही त्यांच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे सांभाळू लागले होते. आणि अशातच काळाने त्यांच्यावर घाव घातला आणि वामनराव यांचा हृदयविकाराचा झटका आला आणि ते निघून गेले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि काही दिवसातच त्यांनी या जगाचा निरोप घेतला असे समजले. आणि त्या दिवसापासूनच अरुणाबाईंचे आयुष्य बदलले. दोन्ही मुले लग्न झाले. 2 मुलंच्या बायका, 2 सुना घरात आल्या आणि घरातल्या कुरबुरी वाढू लागल्या. भांडणं होऊ लागले. आणि आज जेव्हा मुलांच्या आणि सुनांच्या तोंडातून अपमानास्पद ऐकून असे शब्द त्यांच्या कानावर येऊ लागले, ते त्यांना काही उत्तर देत नव्हत्या. त्या खूप संयमशील आणि शांत स्वभावाच्या सुशिक्षित महिला होत्या. सुनांनी काही जरी बोलल्या, किती जरी टोमणे मारल्या, तर त्या अगदी संयम पद्धतीने उत्तर देऊन गेल्या. त्या एकांतात जाऊन खूप रडल्या. नंतर त्या स्वतःलाच सांभाळल्या. नेहमीप्रमाणेच ते आपल्यावर प्रश्न करू लागल्या. नेहमीप्रमाणे त्या त्यांच्या कामात व्यस्त झाल्या. संध्याकाळी अरुणाबाई खरेदी करण्यासाठी बाजारात गेल्या. तेव्हा लोकांच्या गर्दीमध्ये अचानक एक आवाज त्यांच्या कानावर ऐकू आला. अरुणा, ए अरुणा. अरुणाबाई यांचा आवाज ओळखीचा वाटला. नंतर त्या एकदम म्हणाल्या, सुजाता. मागे वळून पाहिलं तेव्हा सुजाता उभी होती. एवढ्या वर्षांनी त्यांची लहानपणाची मैत्रिणीला भेटून अरुणाबाईंना खूप आनंद झाला. अरुणाबाईच्या चेहऱ्यावर लहानपणीप्रमाणे हसू उमगले. चल, जवळच्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन बसूया, सुजाता म्हणाली. तेव्हा अरुणाबाई म्हणाल्या, एवढ्या वर्षानंतर तू इकडे या शहरात भेटशील, मला कधी याची कल्पनाही नव्हती ग सुजाता. तेव्हा सुजाता म्हणाली, अरुणा, माझी इकडेच मुलींच्या कॉलेजमध्ये प्राध्यापिका म्हणून पोस्टिंग झाली आहे ग. त्यामुळे माझ्या पतीने सुद्धा इकडेच ट्रान्सफर करून घेतले आहे. आणि आता मुलं पण आता खूप मोठी झालीत आणि ते सुद्धा सेटल झाले आहेत. दोघं पण आता चांगली नोकरी करत आहेत. अरुणा, तू सांग, तू काय करते आजकाल? तुझा कुठे मोठा बिझनेस आहे का? तुझी खूप मोठी मोठी स्वप्न होती ना ग. कुठे बिझनेस आहे का नोकरी करतेस? सुजाताचा हा प्रश्न ऐकल्यानंतर अरुणाबाई एकदम शांत झाल्या. आश्चर्यावर चिंतेचे भाव दिसत होते आणि विचार करत होत्या. काय स्वप्न ग? माझे काय स्वप्न होते? हां, होते ना माझे स्वप्न. नंतर आठवले, हो, स्वप्न तर खूप मोठे मोठे होते. माझ्या डोळ्यामध्ये मी ते पाहत होते. विचार करत असताना डोळे अश्रूंनी भरले आणि रडत रडत अरुणाबाई म्हणाल्या, माझे स्वप्न पूर्ण करणारा माझा नवरा आता ह्यात नाही ग. तो जग सोडून गेला आहे. मग माझ्या स्वप्नाकडे कोण पाहणार? 1 वर्षापूर्वी तो मला एकटीला सोडून या जगाचा निरोप घेऊन गेला आहे. ही बातमी ऐकून सुजाताला धक्का बसला. अरुणाबाईचे अश्रू पुसत सुजाताने तिला मिठी मारली. थोड्या वेळानंतर सुजाताने विचार केला, मग तू स्वावलंबी होण्याचा विचार का नाही केलास? स्वतःचं शिक्षण पूर्ण करून शिक्षिका होण्याचं स्वप्न होतं ना तुझं.
लग्नाच्या अगोदर आजीच्या बंधनात राहिले. लग्नानंतर सासूने संसार सांभाळण्याची जबाबदारी दिली होती. आता मुलाचे लग्न झालं आहे, तर आता सुनांच्या तालावर नाचावं लागत आहे. सुना नोकरी करत आहेत, त्यामुळे मी आजपर्यंत घरातील स्वयंपाकघर सांभाळत आहे. त्यातल्या त्यात माझी गावंढळ भाषा, अशिक्षित आहात असे मला प्रत्येक वेळी टोमणे ऐकावे लागतात. ते वेगळेच, आणि मी खूप त्रस्त झाली आहे ग. आत्ता तर माझं वय झालं आहे. या वयात मी काय शिक्षण घेऊ आणि काय करू? स्वप्न पूर्ण झाले नाहीत, हाच कित्येक वर्षापासूनचा पश्चाताप अरुणाबाई यांच्या अश्रूमधून आज वाहू लागला होता. सुजाता थक्क होऊन अरुणाबाई यांना पाहू लागली. नंतर अचानक रागात म्हणाली, का अजून कुठं वेळ संपली आहे? आणि काय झालं आहे तुझ्या वयाला? परंतु सुजाता, आता मी माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बाहेर जाईल तेव्हा सर्वात अगोदर तर माझ्या घरातील लोक माझ्यावर हसतील ना ग. आणि मग जग हसू होईल ते वेगळंच. अरुणा, तू तर अशी नव्हतीस. माझी मैत्रीण लक्ष्मी तर कधीच हार पत्करणारी नव्हती. माझं म्हणणं नीट ऐक. लोक एका दिवशी हसतील, दुसऱ्या दिवशी हसतील, बोलतील आणि तिसऱ्या दिवशी विसरून जातील. तू लोकांचा विचार नको करू. तू ते कर जे तुझ्या मनात आहे, ज्याने तुझे मनाला समाधान भेटतो. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. आयुष्य तुझं आहे, लोकांचं नाही. अरुणाबाईंनी त्यांच्या आतील चंचलांनी निडर अशा निरागस मुलीला जाग केली, जी तिच्या आजीसमोर बोलण्याची हिंमत करत होती. त्यामुळे आज पण ती सर्व काही करू शकते जे ती त्यावेळी करू शकत होती. होऊ शकतं की पहिल्यांदा यश भेटणार नाही, परंतु तू हिंमत हारू नकोस. धीर धर आणि धीर सोडू नकोस. हार कधीच पत्करू नकोस. यश तुझ्या पायाशी लोटांगण घेईल. सुजाताने तिचं व्हिजिटिंग कार्ड अरुणाबाईला दिलं आणि म्हणाली, जेव्हा पण तुला गरज वाटेल, तुला तुझं शिक्षण पूर्ण करायचं आहे, तेव्हा मला येऊन भेट. नक्की मी तुझ्यासाठी कॉलेजमध्ये स्वतंत्र क्लासेसची सोय करेन. मैत्रिणींच्या शब्दांनी अरुणाबाईंना जसे की आयुष्य नवीन सुरू झालं, आयुष्य जगण्याचा नवीन रस्ताच भेटला असे त्यांना वाटत होते. जसे त्यांना कोणीतरी गाढ झोपेतून जागा केलं आहे. त्या जशा घराच्या दिशेने जात होत्या, तसे त्यांच्या मनात त्यांचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी उत्साह वाढत होता. हीच वेळ आहे स्वतःच्या स्वप्नांना पंख लावण्याचे. विचार करत असताना अरुणाबाई त्यांनी घरचा दरवाजा उघडला. समोर पाहिलं, दोन्ही मुलं विकास आणि लोकेश घरी आले होते. दोन्ही सुना स्वयंपाकघरात स्वयंपाक करत होत्या. शॉपिंगची बॅग एका बाजूला ठेवली आणि अरुणाबाईंनी त्याच वेळी बोलण्याचा विचार केला आणि जाऊन समोर बसलेल्या दोन्ही सुना पण बाहेर आल्या. बरं झालं तुम्ही पण सर्व इकडे एकत्र बसले आहात. मला तुमच्याशी काही बोलायचं आहे, अरुणाबाई म्हणाल्या. दोन्ही मुलं अरुणाबाईंचे बोलणे ऐकून गोंधळले आणि म्हणाले, काय झालं आहे आई तुला? काय बोलते आहेस? तुला कळतंय का? लहानपणापासून एक स्वप्न होतं माझं, परंतु तुमच्या जबाबदाऱ्या उचलताना मला माझे स्वप्न पूर्ण करायला वेळच नाही भेटला. परंतु आत्ता मला वाटत आहे की आत्ता ते स्वप्न मी पूर्ण करण्याची वेळ आली आहे, अरुणाबाई म्हणाल्या. तेव्हा विकास म्हणाला, आई स्पष्ट शब्दात सांग, काय म्हणायचं आहे तुला? अरुणाबाई म्हणाल्या, मला पुढे शिक्षण घ्यायची इच्छा आहे. अरुणाबाईंनी यांचं म्हणणं त्यांच्या मुलांना आणि सुनांना सांगितलं तेव्हा सर्व लोक चकित झाले. देवाच्या मंदिरात जाणे आणि भजन कीर्तन करण्याच्या वयात हे काय हट्ट करत आहेस आई? तू मूर्ख झाली आहेस का? असे बोलू लागले. मोठी सून अतिशय रागात म्हणाली, आई तुझी तब्येत तरी ठीक आहे ना? हे काय बरगळत आहेस तू? मोठ्या आवाजात मोठा मुलगा विकास म्हणाला, हो मी बरी आहे. आणि हे काय बोलण्याची पद्धत आहे का विकास? शेवटी माझे स्वप्न काही स्वप्न नाही आहेत का? काही इच्छा होत्या माझ्या मनात, आणि जर त्या इच्छा आता मी पूर्ण करण्याचे स्वप्न पाहत आहे, तर त्यात चुकीचं काय आहे? यात बरोबर काय आहे आई? तू सांग. लोकेशचा आवाज आला. तू या वयात शिक्षण घेण्यासाठी घरातून बाहेर जाणार तेव्हा आजूबाजूचे लोक काय म्हणतील आम्हाला? आणि माझी सासूरवाडी पण या शहरातच आहे. तिकडे माझी काय प्रतिष्ठा राहील? आणि माझे मित्र तर माझ्यावर हसतीलच ना, माझी चेष्टा मस्करी करतील ना.
लहानपणापासून तरी कुठं गप्प बसणार होतीस तू? तीही टोमणे मारतच आली आहेस आई आता. आता 1 वर्षापूर्वी बाबांचे निधन झाले आहे आणि तुम्हाला हे काय सुचत आहे? आणि जर तुम्हाला असे काही कृत्य करायचे असेल तर कुठे दुसरीकडे जाऊन करा. या घरामध्ये हे सर्व चालणार नाही. मुलं आणि सुना यांचा निर्णय सांगून त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या. अरुणाबाई तिथे स्तब्ध उभ्या राहिल्या. परंतु यावेळी त्यांच्या हट्टी मनाने मूल आणि सुनांचे म्हणणे मान्य करण्यासाठी स्पष्टपणे नकार दिला होता. त्यांना आता जाणवलं होतं, जर यावेळी त्या दबल्या गेल्या तर आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल. स्वतःच्या लहान लहान इच्छा पूर्ण करू शकल्या नाहीत. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत अरुणाबाई विचार केला, त्यांना त्यांचे स्वप्न पूर्ण कसे करायचे आहेत. जेव्हा सर्वजण तयार होऊन आपापल्या कामानिमित्त घराबाहेर निघून गेले तेव्हाच अरुणाबाईसुद्धा कॉलेजला जाण्यासाठी निघाल्या. कॉलेजमध्ये पोहोचल्या तेव्हा प्रिन्सिपल ऑफिसच्या बाहेर नेमप्लेटवर मोठ्या अक्षरात लिहिलेले होते, डॉक्टर सुजाता, धर्माधिकारी मानण्यातल्या जात होत्या. मनात विचार करत होत्या की किती अभिमान वाटत असेल ना सुजाताला. त्या मनातल्या मनात विचार करत होत्या. तेवढ्यात गार्ड मध्येच येऊन म्हणाला, बाई, कोणाला भेटायचं आहे तुम्हाला? प्रिन्सिपलला भेटायचं आहे का? हो, प्रिन्सिपल बाईंना भेटायचं आहे, अरुणाबाई यांनी सांगितलं. तेव्हा गार्ड त्यांना ऑफिसमधून घेऊन गेला. अरुणाबाई यांना त्यांच्या स्वप्नाकडे पाऊल पुढे टाकताना पाहून सुजाताला अतिशय आनंद झाला. अरुणाबाई यांचं स्वप्न प्रथम प्रवेश घेण्यासाठी फॉर्म घेऊन आला होता. परंतु जेव्हा अरुणाबाई यांनी त्यांच्या मैत्रिणीला घरातील परिस्थितीबद्दल सांगितले, त्यामुळे त्या दररोज क्लासमध्ये प्रेझेंट राहू शकत नाहीत, तेव्हा सुजाता विचारात हरवल्या. त्यानंतर लगेच चेहऱ्यावर हसू आणून म्हणाल्या, याचा पण पर्याय आहे माझ्याजवळ. जे विद्यार्थी क्लासमध्ये दररोज येऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी आम्ही व्हिडिओच्या मार्फत शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देतो. उद्यापासून ते क्लास लेक्चरचे व्हिडिओ तुझ्या मोबाईलवरती पाठवले जातील. त्यामुळे तुला फक्त कॉलेजमध्ये परीक्षा देण्यासाठी यावं लागेल. दुसऱ्या दिवशी सकाळी लक्ष्मीदेवी यांचा मुलगा आणि सून कामावर गेल्यामुळे त्यांनी अभ्यास करायला चालू केलं. शिक्षणाची आवड असल्याने अरुणाबाई रात्रीसुद्धा अभ्यास करण्यासाठी 2 तास काढू लागल्या होत्या. दोन्ही सुनांना कधीकधी संशय येत होता, आई आजकाल मोबाईल फोन जास्तच वापर करत आहेत आणि कुठे येत जात नाहीत. नंतर दोघी पण दुर्लक्षित करत होत्या. इकडे सुजाता कॉल करून अरुणाबाई यांना अभ्यासाला मदत करत होत्या. अभ्यास करून करून अरुणाबाई यांचा आत्मविश्वास आता वाढत जाऊ लागला होता. त्यांचा आत्मविश्वास दृढ होत होता. वेळ निघून जात होती. पाहता पाहता आता 3 वर्ष पूर्ण झाले. आज अरुणाबाई खूप बेचैन होत्या, कारण आज त्यांच्या परीक्षेचा निकाल लागणार होता. स्वयंपाकघरात काम करत असताना अरुणाबाई याबद्दल विचार करत होत्या. तेवढ्यात सुजाताचा कॉल आला. अरुणा, तू आजची बातमीपत्र वाचले आहेस का? अगं, तू कमाल केली आहेस. ग्रॅज्युएशनच्या 3ऱ्या वर्षात परीक्षामध्ये तू संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहेस. अरुणा, तू परिस्थितीसोबत झगडून फक्त एज्युकेशनच पूर्ण केलं नाहीस तर पहिला क्रमांक मिळून तुझ्यासारख्या दुसऱ्या स्त्रियांना एक उदाहरण दिलं आहेस. अरुणाबाई यांनी लगेच जाऊन न्यूजपेपर विकत घेतला. पाहिलं तेव्हा न्यूजपेपरवर पहिल्या पानावर त्यांच्या फोटोसोबत एक हेडलाईनवरती न्यूज होती, शिक्षण शिकण्यासाठी वय नसतं. तुम्हाला हवं असेल तर या वयात तुम्ही शिक्षणाकडे परतू शकता. अशा गोष्टींना प्राधान्य देण्यासाठी तुम्ही सुद्धा हातभार लावला आहे. 50 वर्षाच्या अरुणाबाई यांनी न्यूजपेपरवर त्यांचं नाव आणि फोटो पाहून त्यांना अतिशय आनंद झाला होता. आज त्यांच्या डोळ्यातील चमक आणि चेहऱ्यावर समाधानाची भावना दिसत होती. ती या अगोदर कधीच दिसली नाही. अरुणाबाई मनातल्या मनात विचार करत होत्या, जेव्हा त्या गोष्टी त्यांच्या मुलाला आणि सुनांना सांगतील आणि न्यूजपेपरवर पहिल्या पानावर त्यांचा फोटो आलेला दाखवतील तेव्हा त्यांना जाणीव होईल, त्यांच्या आईला शिक्षण घेण्यासाठी नकार दिल्यामुळे आणि शिक्षणापासून वंचित ठेवल्याची त्यांनी किती मोठी चूक केली आहे. आज माझे मुलं माझ्यामुळे त्यांची स्वप्न पूर्ण करू शकतात. आज माझ्यामुळे त्यांची मान फिरकावली आहे.
ते मान ताठ करून फिरतील. विचार करत असताना त्या खूप उत्साही झाल्या होत्या. त्यांना आता वाट पाहणे शक्य झाले नाही. संध्याकाळी जेव्हा त्यांची मुलं आणि सुना जॉबवरून परत आले तेव्हा त्यांनी त्यांच्या मुलासमोर न्यूजपेपर ठेवला. मोठा मुलगा विकास न्यूजपेपर पाहून चकित झाला आणि राग त्याच्या डोळ्यामध्ये स्पष्ट दिसत होता. आई, तुला हे सर्व करून काय सिद्ध करायचं आहे? आम्ही अगोदर पण तुला हीच गोष्ट समजावून सांगितली होती ना. ही सर्व नोटंकी करायची काय गरज होती? तर दुसरीकडे जाऊन करायची होतीस ना. न्यूजपेपर पाहून मोठी सून म्हणाली. अरेच्चा, तरी मी विचार करत होते, एवढ्या दिवसापासून आई मोबाईल फोनवर काय करत आहेत. तर हे चाळे चालू होते वाटतं मोबाईलवरती. सुनबाई, थोडं आवाक्यात राहून बोल. ही कोणती पद्धत आहे माझ्याशी बोलण्याची? अरुणाबाई यांनी विरोध केला. मोठ्या सुनबाई, जोपर्यंत मी शिक्षण घ्यायला चालू केलं नव्हतं तोपर्यंत तू मला गाढवासारखं म्हणत होतीस, मला गावंडळ म्हणत होतीस. वागणं माझं अगदी गाढवासारखं गावंडळ होतं आणि आता दिवसभर तू मला यासाठी टोमणे मारत होतीस. आता मी शिक्षण क्षेत्रात नाव कमावलं आहे तर तुला याची लाज वाटत आहे. माझे शिक्षण घेणे तुला चाळे आणि वाईट कृत्य वाटत आहे. तुम्ही सर्वजण नोकरी करण्यासाठी निघून जातात. त्यानंतर मी घरातील सर्व काम करून माझा अभ्यास करत होते. माझं हे स्वप्न मला अगोदरच पूर्ण करायचं होतं, परंतु माझ्या मुलांसाठी मी माझ्या स्वप्नांना विसरून गेले होते. त्यांच्यावर पांघरून घातलं होतं. नंतर अरुणाबाई यांच्या मुलाकडे पाहून म्हणाल्या, तुम्हा दोघांच्या यशात मी माझं यश पाहिलं होतं. जेव्हा तुम्ही शाळेत असतानाच वर्गातून प्रथम क्रमांक मिळवून यायचे तेव्हा मला वाटत होतं मी जिंकले आहे. पण मी खरोखरच खोटी होते. परंतु या गोष्टीची जाणीव मला आज झाली की चुकीची होते, की मी त्यावेळी खरंच चुकीची होते. मी माझ्या मुलांसाठी माझे स्वप्न विसरत होते. अश्रूने भरलेल्या डोळ्यांनी अरुणाबाई बोलत होत्या. परंतु आता बस झालं. आता यापुढे मी BEdचे शिक्षण पूर्ण करणार. मी आता थांबणार नाही. एवढ्या बोलण्यावर लहान मुलगा लोकेश चिडला आणि म्हणाला, आई, जर तुला हे सर्व करायचं आहे तर तू आत्ताच्या आत्ता दुसरीकडे राहायला जाऊ शकतेस. हे तमाशा मी चालवून घेणार नाही आणि हे मला सहन होणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी न्यूज रिपोर्टर अनुबाईचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी घरी पोहोचले आणि अरुणाबाई यांना प्रश्न विचारत होते. रिपोर्टरने प्रश्न विचारला, तुम्ही यापुढे काय करायचे ठरवले आहे? तेव्हा अरुणाबाई म्हणाल्या, मी पुढे BEdचे शिक्षण पूर्ण करणार आहे आणि त्यासोबत माझं कोचिंग क्लासेसचे इन्स्टिट्यूट चालू करणार आहे. रविवार होता. लहान मुलगा, मोठा मुलगा आणि सुना सर्वजण घरीच होते. त्यांच्या आईला इंटरव्ह्यू देताना पाहून त्यांच्या मनात खूप राग येत होता, परंतु न्यूज रिपोर्टर समोर काही बोलू शकत नव्हते. जेव्हा न्यूज रिपोर्टर गेले तेव्हा त्यांच्या आईवर ओरडत होते. आई, हा तमाशा किती दिवस चालवणार आहेस? मोठा मुलगा विकास म्हणाला. तेव्हा अरुणाबाई यांनी उत्तरांनी शांततेत दिलं, आता फक्त काही दिवस, जास्त दिवस नाही रे. अरुणाबाई यांचं उत्तर ऐकून मुलं आणि सुना थक्क होऊन त्यांना पाहू लागले. आता एवढ्या सहजासहजी कशी तयार झाली? परंतु दुसऱ्या दिवशी अरुणाबाई म्हणाल्या, रात्री तुम्ही म्हणत होतात आता हे सर्व तुम्हाला सहन होत नाही. जर मला काही करायचं आहे तर मी दुसरीकडे जाऊन राहावं आणि तिकडे हवं ते करावं. त्यामुळे मी आता निर्णय घेतला आहे. आता जायचं असेल तर तुम्ही लोक घर सोडून निघून जा. मी नाही जाणार, कारण हे घर माझं आहे आणि येणाऱ्या आठवड्यात मी याच घरात कोचिंग क्लासेस सुरू करणार आहे. त्यामुळे होईल तेवढ्या लवकर तुमच्या राहण्याची सोय करा. अरुणाबाई त्यांच्या मुलांच्या डोळ्यात पाहून म्हणाल्या. अरुणाबाईंचं बोलणं ऐकून मुलं आणि सुना भावनिक झाले. ते चकित झाले होते. त्यांच्या आईला एवढा आत्मविश्वास एकाएकी कुठून आला? मोठी सून आता काही बोलणार होती. तेवढ्यातच अरुणाबाई म्हणाल्या, सुनबाई, माझं बोलणं अजून संपलं नाही. दररोजचे अपमानित जीवन जगण्यापेक्षा चांगलं आहे बरं का हे. मी स्वतंत्र राहणं. मी स्वतःच्या जीवावर आत्मनिर्भर होऊन एकटीने आयुष्य जगावं आणि स्वाभिमानाने राहिलेलं आयुष्य व्यतीत करावे. हे सर्व ऐकून मुलं आणि सुना थक्क झाले, परंतु ते काही करू शकत नव्हते,
कारण त्यांचं राहतं घर अरुणाबाईंच्या नावावर होतं. अरुणाबाईंनी सर्वांना त्यांचा निर्णय सांगून त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या घराच्या बाहेर एक पाटी लावली जात होती व अरुणाबाई हसऱ्या चेहऱ्याने त्या पाटीकडे पाहत होत्या, कारण त्यांचं स्वप्न त्यांना पूर्ण होताना दिसत होतं. बोर्डवरती मोठ्या मोठ्या अक्षरात लिहिलेलं होतं, अरुणादेवी कोचिंग क्लासेस. तर मित्रमैत्रिणींनो, कोणीतरी म्हटलेली गोष्ट या ठिकाणी खरी होताना दिसत आहे. ध्येय भेटेल अथवा नाही, हा तर नशिबाचा भाग आहे. आपण प्रयत्नच नाही केले तर खूपच चुकीची गोष्ट आहे. जीवनात अपयश मिळेल ही तर सामान्य गोष्ट आहे. आलेल्या अपयशातून यश गाठणे हेच अमूल्य योगदान आहे. तर मग तुम्हाला सर्वांना ही कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू अशाच एका नवीन आणि सुंदर कथेबरोबर.